घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. गरी मोडकिया बाजावरी वाकळांच्या शेजा, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. मुखशुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. कर जोडितो कथे काळी, कर जोडितो कथे काळी, हे घर जोडितो कथे काळे, घर जोडितो कथे काळे. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी जवळी. कर जोडितो कथे, कर जोडितो कथे. आपण असावे जवळी, आपण असावे जवळी जवळी. घर जोडितो कथे काळे, हे घर जोडितो कथे काळे. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण. तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कार वणियात. पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपचार कोप मोडकी जर्जर. सकल संत सज्जन मायबाप कीर्तन सेवेसाठी निवडलेला अभंग
खूप आनंद. शास्त्री आणि काय बोलू मी, आणि काय बोलू. आणि तुम्ही पुरुष मंडळी, महिला मंडळी आल्यानंतर इतकं छान ताईनं जेवण दिलं आम्हाला. खूप सुंदर जेवलो आम्ही. आणि आता कीर्तनाला उभा राहिलो. आता किती वाजता संपल हे मला माहीत नाही. काय तर प्रवासच पुन्हा माघारी परतीचा करायचा आहे ना. हो. पुन्हा तुम्ही मला बोलवाल न बोलवाल, त्यामुळे आजच काय ते बोलून घेतो. काय असेल ते. माझी प्रामाणिक प्रार्थना करतो तुम्हाला, मला बरं वाटायसाठी नको, पण त्या देवाला बरं वाटावं इतकं चांगलं भजन करा. विठाला 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 विठाला. अखिल संत मंडळीमध्ये ज्यांनी जगाच्या पाठीवर जगद्गुरु ही पदवी प्राप्त केली ते देहूचे श्रीमान श्रीमंत जगतवंद्य जगद्गुरु तुकोबरायांच्या गोड अशा गाथ्यामध्ये ज्या तुकोबरांनी छातीवर हात मारावा आणि जगताला सांगत राहावं की वेदाचा तू अर्थ आम्हासीच ठावा. ज्या तुकोबरांना वेदाचा अर्थ कळाला गेला, चारही वेद या गाथ्यामध्ये भरावी. सर्वसामान्य माझ्या मराठी भाषिकांना वेद कळणार नाही याची जाण त्या काळामध्ये माझ्या संत तुकोबांना व्हावी. मी आवर्जून मुद्दा मांडेन. वेद विद्वानांना कळतो, वेद पांडित्यांना कळतो, वेद ब्राह्मणांना कळतो, पण सामान्यांना वेद कळावा याची जाण फक्त आणि फक्त माझ्या संत तुकोबांना व्हावी. या महाराष्ट्र भूमीला मोठे महान संत झाले, एक ज्ञानोबा ते संत तुकोबा. बहिणाईनी म्हणावं ज्ञानदेवी रचला पाया तुका झालासे कळस. निळोबरायांनी म्हणावं जगद्गुरु तुका अवतार नाम याचा संप्रदाय सकळांचा येथून या. आणि संत तुकोबांच्या मुखातून भाषा बाहेर पडावी, अनुरेणू या थोकडा तुका आकाशा एवढा. एवढे मोठे महान श्रीमंत साधू आहेत. थोडं पुढं बोलू. ज्ञानोबा ते तुकोबा मधील तात्कालीन संतांनी या मंदिराचं बांधकाम मोठं कठीण केलं, मजबूत केलं. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा ते ज्ञानदेवा सारच उजविले. इथपर्यंत नाथ संप्रदायाची परंपरा आली आणि संत ज्ञानोबांनी वारकरी संप्रदायाचा पाया रोवला गेला. तुकोबांनी कळस ठेवला गेला. आणि याच्या पुढे बोलू. या महाराष्ट्राला, या वारकरी संप्रदायाला ज्ञानोबा आणि तुकोबांचा गजर आणि जय जयकार मिळाला गेला. ज्यांच्या मुखातून ज्ञानोबा तुकोबांचा गजर ज्यांनी ऐकला त्यांचं नाव आहे पंढरपुराचे प्रल्हादबा बडवे. हे त्यांचं नाव आहे. प्रल्हादबा बडव्यानी, हो, या विश्वाचा मालक, या जगाचा बाप, पंढरीच्या विटेवर उभा राहून ज्यांचं भजन करतो ते संत ज्ञानोबा आणि ते संत तुकोबा. याचा अर्थ ज्ञानोबा तुकोबापेक्षा महान संत जगाच्या पाठी होणे नाही. आणि म्हणून या वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली, ती ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली, आणि एक बाप मिळाला, तो संत तुकोबांच्या रूपाने मिळाला. म्हणून साधका तू माऊली, पिके सारस्वत तुझी या पाऊली, या कारणे मी सावली न संडी तुझी. अशी सुंदर माऊली या वारकरी संप्रदायाला मिळाली. आई वेगळी, माता वेगळी आणि माऊली वेगळी. जन्म देते तिला आई म्हणावं, संस्कार करते तिला माता म्हणावं, आणि उद्धार करते तिला माऊली म्हणावं. या वारकरी संप्रदायाचा उद्धार केला ती ज्ञानाई, ती माऊली. त्या ज्ञानोबांना पुरुषी हाक कमी मारतात लोक. ती ज्ञानाई, ती ज्ञानाबाई, ती ज्ञानदेवी अथवा ती माऊली. आपण तर आळंदीशीच होता, आपल्या लक्षात येईल. ती अनाथांची माय आहे, ती अनाथांची माय आहे. याच्या पुढे बोलू. वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही, वेदशास्त्र देती ग्वाही. म्हणती ज्ञानाबाई आई,
म्हणती ज्ञानाबाई आई, ज्ञानाबाई ज्ञाना ज्ञाना ज्ञानाबाई आई, म्हणती ज्ञानाबाई आई. ही सातारी गाणं आहे बरं का. ज्ञानाबाई आई ज्ञानाबाई म्हणती ज्ञानाबाई आई आई शिव पीठ ये जुनाट, पीठ ये वारकरी संप्रदायाला एक आई मिळाली, ती ज्ञानाबाईच्या रूपाने मिळाली. आणि म्हणून मगाशी आपण बोलत असताना ज्ञानोबरायांची अक्षर म्हणजे ज्ञानोबरायांची मंत्र आहेत. मी पुन्हा एक वाक्य नाही, पण ज्ञानेश्वरी प्रसन्न करून घेणं खूप कठीण आहे. ही अक्षर नव्हती देखा ब्रह्म साम्राज्य दीपिका. ही साधी अक्षर नाहीत. आणि ती अक्षर वाचताना सुद्धा एक वाक्य बोलू, जो ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीचा वाचक असतो ना, तो मितभाषी होतो. मितभाषी तो कधी मोठ्या आवाजात बोलत नाही कोणाला. ज्ञानोबा ज्ञानेश्वरीमध्ये अनेकदा जी नावाचा शब्द वापरतात. जी जी हे लक्षण नम्रतेचं लक्षण आहे. ज्ञानोबा जी म्हणतात. पुढे बोलतो, ज्ञानोबरायांचा वाचक हा मितभाषी असतो. तो कधी मोठ्या आवाजात कोणाला बोलत नाही. मी एक व्यासपीठ चालक बघितला, घरी बायकोशी भांडणाने व्यासपीठा येऊन बसला आणि त्यात रागात ज्ञानेश्वरी वाचली. मग राग सांगता येणार नाही. उगीच मोठ्यानं एकादशीच्या दिवशी जो तुला पाडवा महासी त्या तुलाच नागासे पंचमीच्या दिवशी, काहीच गरज नाही. पुन्हा बायकोशी भांड. इथं ज्ञानोबांच्या ज्ञानेश्वरीवर का राग काढतो? म्हणून मगाशी एक वाक्य बोललो. माझे आजोबा नेहमी सांगायचे, ज्ञानोबांची ज्ञानेश्वरी कधीही रागा रागानं वाचायची नाही, मग ती रागात वाचायची. असं ती रागात वाचायची. हा, आणि मग ते शब्द इथं लागले ना, आहा हा 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 हा, मग काय सांगावं. शास्त्री, मी एक पुस्तक वाचलं. तुमच्या छत्रपती संभाजीनगरच्या एका ग्रंथालयामध्ये ते मला पुस्तक मिळालं. मी शोधार्थ होतो आणि ते मला मिळालं. त्या पुस्तकाचं नाव आहे, त्याचं टायटल आहे ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. बरं का गुरुजी, आपणास माहिती असावं, आपण प्रबोधक आहात. ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. एका जलसंपदा विभागामध्ये अधीक्षक अभियंता श्री बापट यांनी ते पुस्तक लिहिलं. पण ज्यांच्याकडून त्यांना ते पुस्तक मिळालं त्यांचं नाव आहे नारायणबुवा बर्वे म्हणून. ते अहिल्यानगरचे एका कोर्टामध्ये काम करणारे. त्यांचे वडील ज्ञानेश्वरीचे उपासक होते. माझा मुद्दा ऐका बरं, तुम्हाला हे ऐकायला मिळणार नाही पुन्हा. असं असं तुम्हाला ऐकायला मिळणार नाही बरं का. असू द्या. चौबदार चौबदार, तुम्ही आणखीन जास्त विक्षेप कराल. तुम्ही आहे ते तर थांबा. ऐका, तुम्हाला ऐकायला मिळणार नाही आणि पश्चाताप होईल. नारायण बर्वे असं मी नाव सांगितलं. मी अभंगाला आलो नाही अजून, मला खूप वेळ आहे. नारायण बर्वे यांचे कोर्टात नोकरी करताना त्यांचे वडील गेले, पण त्यांचे वडील ज्ञानेश्वरीचे उपासक होते. आणि काहीतरी 10 ते 12 कार्यविधी झाला 13 दिवसाचा. आणि नारायण बर्व्यांचे वडील त्यांच्या स्वप्नामध्ये आले आणि सांगितलं, नारायणा,
तुला मी कधीच काही मागितलं नाही, पण एक मागू का स्वप्नामध्ये? म्हणे बोला ना. माझी एक इच्छा आहे. म्हणे काय? तू ज्ञानेश्वरी वाचावी, तू ज्ञानेश्वरी वाचावी. वडिलांचा आदेश. आणि नारायण बर्वे सकाळी उठून बसले आणि स्वतःच्या हातानं नोकरीचा राजीनामा लिहिला आणि मुलाजवळ पाठवून दिला आणि सांगितलं, आजपासून वाचली तर फक्त ज्ञानेश्वरीच वाचेन, वर्तमानपत्र सुद्धा वाचणार नाही, ज्ञानेश्वरीच वाचेन. माणसं किती त्याग करतात हे सांगतो. ज्ञानेश्वरीच वाचेन. आणि हातात नेहमी ग्रंथ, तो नेहमीच ग्रंथ. नारायणबुवा बर्वे ग्रंथ घेऊन असे झोपायचे. आणि असा डोळा लागला ना त्यांचा की कोणतरी याचा आणि त्यांच्या कानामध्ये ओव्या गुणगुणायचं, ओव्या गुणगुणायचं. ते उठून बघायचे आणि कोणच नसायचं. हातामध्ये डायरी घ्यायची आणि जेवढ्या ओव्या त्यांच्या कानावर कोणी म्हणलेल्या आहेत किंवा गुणगुणलेल्या आहेत तेवढ्या ओव्या ते लिखाण त्या ओव्यांचं करायचे. असं बरंचसं त्यांनी काही लिखाण केलं आणि ते बापटांच्या ताब्यात दिलं छत्रपती संभाजीनगरला. 90 सालामध्ये त्यांनी आपला देह ठेवला आणि नंतरच्या कालावधीमध्ये त्यांनी पुस्तक लिहिलं. ते डायरी पाहून सगळी डायरी पाहिली आणि पुस्तक लिहिलं आणि त्या पुस्तकाचं नाव दिलं ज्ञानेश्वरीतली मंत्रविद्या. मग काय मंत्रविद्या म्हणजे काय? थोडंसं अट्रॅक्शन वेगळं होतं म्हणून पानं उलगडून आतमध्ये पाहिलं तर डोळ्यातनं घळघळ अश्रू आले. ज्ञानोबा माझे संत होते, ज्ञानोबा माझी माऊली होती, ज्ञानोबा एक मोठे फिलॉसॉफर होते. या सगळ्या गोष्टी आम्हाला माहीत आहेत, पण ज्ञानोबांच्या इतका वैद्यकीय डॉक्टर जगाच्या पाठीवर कुठलाच मोठा नाही, हे तिथं कळालं. हे कशावरून? आपला यूट्यूब चालू आहे नाही का? नाही, हरकत नाही, विचारतो बरं का महाराज. ज्याला मणक्याचा त्रास आहे, मणक्याचा त्रास, ज्याला मणक्याचा त्रास आहे, अशा लोकांनी 10वा अध्याय उघडावा ज्ञानेश्वरीचा. नमो विशद बोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलास, या अशा 5 ओव्याचे पाठ दिवसातून 60, 75, 100, 125 वेळा दिवसातून 5 ओव्या जर तुम्ही अनेकदा त्याचे पाठ करत राहिला तर पुस्तकामध्ये पुढे उल्लेख आहे 40 दिवसाच्या आत मणक्याचा आजार पूर्ण बरा झाला पाहिजे. ही ज्ञानेश्वरीच्या मंत्राची विद्या आहे आणि कला आहे. एकानं मला म्हटला, तुम्ही अंधश्रद्धा निर्माण करता लोकांच्या मध्ये. असं ज्ञानेश्वरी ओव्या म्हणल्यावर कधी आजार बरे होतात का? अहो, मी त्यांना म्हणलं, अहो एका गावाने 1 कोटीचं मंदिर बांधलं, 10 लाखाचं सिंहासन केलं, 2 लाखाच्या मूर्ती जयपुरावरनं बोलवल्या, आदल्या रात्री ब्राह्मण 12 आले, होम पेटला गेला, मूर्ती धान्यामध्ये ठेवल्या गेल्या, रात्रभर हवन चाललं, रात्रभर मंत्र चालला, दिवस उगवला, एक महात्मा आला, गावकऱ्यांनी मूर्ती उचलली, सिंहासनावर ठेवली, ब्राह्मणांचा मंत्र चालूच होता, महात्म्याच्या हस्ते मूर्ती बसवली, एक दर्भ केला, देवाच्या कानामध्ये काहीतरी सांगितलं आणि बघता बघता पाषाणाच्या मूर्तीमध्ये प्राण आला, पाषाणाच्या मूर्तीमध्ये प्राण आला आणि लाखो लोकांचं दर्शनाचं स्थळ झालं गेलं. याचा अर्थ 12 ब्राह्मणांच्या मंत्रानं पाषाणाच्या मूर्तीमध्ये जर प्राण येत असेल तर ज्ञानोबरांच्या अक्षरानं आजार बरे होत नाहीत का? झालेच पाहिजे. हा, ज्याला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हाय ब्लड प्रेशर, हार्टचा त्रास आहे, अशा लोकांनी 15वा अध्याय उघडावा आणि ओवी क्रमांक 1 ते ओवी क्रमांक 28 या 28 ओव्याचे पाठ दिवसातून 25 वेळा केले तर 40 दिवसाच्या आत त्याची बीपीची गोळी बंद झाली पाहिजे. ही मंत्रातली ताकद आहे. वारकरी संप्रदायाला आई मिळाली ती ज्ञानोबांच्या रूपाने मिळाली आणि बाप मिळाला तो संत तुकोबांच्या रूपाने मिळाला. याचं कारण, अरे आई प्रेम करते, आई खाऊ देते, आई कुशीत घेते, आई माया करते रे, पण बाप कधी काळी शिव्या देतो, बाप मारतो सुद्धा. तुकोबरायांनी शिव्या सुद्धा दिल्या, असे अभंग आहेत तुकोबरायांचे, शिव्या दिल्या, पण फक्त ते अभंग म्हणण्याचा अधिकार या नारदाच्या गादीवर अजूनही मला नाही आला. याचा अर्थ तुकोबरायांचे काही असे अभंग आहेत ते म्हणण्याकरता सुद्धा अधिकार वाणी असावी लागते. कुणी कोणते अभंग म्हणून चालत नाहीत. हल्ली कुठली गाणी म्हणतात तो भाग वेगळा आहे, पण अभंग म्हणण्याकरता सुद्धा अधिकार असावा लागतो. हा, तुम्ही संत माय बाप कृपा,
तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, हे तुम्ही संत माये बाप कृपावंत, तुम्ही संत माये बाप कृपावंत. कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान, कायमी पतित कीर्तिमान. अवतार यात श्रीमंत संत तुकोबऱ्यांच्या गोड अशा गाथ्यामध्ये काही अभंग स्वार्थी जीवा करता, काही अभंग परार्थी जीवा करता, काही अभंग नामपर, संतपर, स्थितीपर, उपदेशपर, करुणापर, मागणीपर, आंधळे, पांगुळे, बारुड, गवळणी असा अनेक समुच्चय ज्यांच्या गाथ्यामध्ये पाहता येतो. याच गाथ्यामध्ये श्रीमंत संत तुकोबऱ्यांचा हा अभंग इतका महत्वपूर्ण आहे की ज्या संत तुकोबऱ्यांची येणाऱ्या तुकोबऱ्यांच्या विजय दिवशी वैकुंठ गमनाला तुकोबऱ्यांचे 375 वर्ष पूर्ण होत आहेत. 375 वर्ष पूर्ण होत आहेत तुकोबऱ्यांना वैकुंठाला जाऊन. आणि म्हणून बहुतांशी जिथं जावं तिथं मी तुकोबा सांगत राहत असतोय, जावं तिथं. या अभंगाची नकळत पिटिका सांगतोय, माझ्या संत तुकोबऱ्यांचं जीवन सांगतो तुम्हाला. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पोवा, रात्र असावी दिवस असावा, कधी काळी तुकोबऱ्यांनी उठावं आणि भगवत भजन करत हो. कधी भंडारा, कधी भामचंद्रावर, कधी आळंदीला, कधी पुण्याला, कधी झाडांच्या, कधी पहाडांच्या, कधी वेलींच्या, कधी वृक्षांच्या, कधी पशूंच्या, कधी पक्ष्यांच्या संगतीमध्ये फिरावं. जेथे जातो तेथे तू माझा संग, जेथे जातो तेथे तू माझा संग. महाराज चालत राहायचे. रात्रीचा प्रहर पाहिला नाही, दिवसाचा ऋतू पाहिला नाही. धर्मसिंधू ग्रंथानं प्रतिपादन केलं, एकूण रात्रीचे 4 प्रहर पडतात. पहिल्या प्रहरी संपूर्ण जग जाग असतं, दुसऱ्या प्रहरी फक्त भोगी जागे असतात, तिसऱ्या प्रहरी तस्कर म्हणजे चोर जागे असतात, आणि चौथ्या प्रहरी फक्त योग्याला जाग येत असते. ज्यावेळी चौथा प्रहर होतो हो, यावेळी अरुणोदय होत असतो. अरुणोदय योग्याला कळतो, सूर्योदय संपूर्ण जगाला कळतो. योगी कुणाला म्हणावं? आमचे बाबा नेहमी सांगायचे, योगी कुणाला म्हणावं? जो दिवसातून एकच वेळा अन्न खातो, जेवण करतो, याला योगी म्हणावं. 2 वेळा खातो, याला भोगी म्हणावं. 3 वेळा खातो, याला रोगी म्हणावं. आपण कोणत्या लाईनमध्ये चेक करावं? आधीमध्ये वडापाव भजी तर भाग वेगळाच असेल. महाराज कधी काळी चालायचे आणि भजन करत राहायचे. आणि करता करता ऐका हो, या बेंबीच्या देठापासून त्या निरभळ आभाळाकडे बघावं आणि भगवान परमात्म्याला मोठ्या मोठ्यानं हाका माराव्या. ए देवा, ए परमात्मा, ए पंढरीनाथा, अरे कुठं गुंतला रे देवा, सांग ना तू, मी वाट पाहतो ना तुझी. तू मला मुराळी येतो म्हणाला होतास देवा, तू मला मुराळी येतो म्हणाला. याचं कारण, याची 2 कारणं सांगतो. जगत उद्धाराचं काम घेऊन तुकाराम महाराज जे मृत्यू लोकाला निघाले, ते तुकोबराय देवाला म्हणू लागले, ऐकलं का देवा? म्हणे काय? जगत उद्धारा करता या मृत्यू लोकामध्ये जातो, पण या मृत्यू लोकातलं मला मरण तेवढं नको आहे. मला मरण नको देवा.
भगवान परमात्मा सांगतायत, महाराज या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला मरणच नाही आलं तर त्याला मृत्यू लोक म्हणावं तरी कसा? देवा हे काही मला काही माहित नाही, पण मला मरण नको इतकं सत्य आहे. देवानी म्हणावं हरकत नाही महाराज, तुमच्या करता एक स्पेशल केस सोडून देतो, तुम्हाला मृत्यू लोकामध्ये मरण येणार नाही, जा. पण ऐकलं का देवा? म्हणे काय, मी जातो खरं, पण मुराळी म्हणून तुम्हाला यावं लागेल. मुराळी म्हणून तुम्हाला यावं लागेल या मृत्यू लोकामध्ये मला वैकुंठाला आणण्याकरता. देवाने सांगितलं अट मान्य आहे. दोन्ही अटी मान्य केल्या तुकोबरायांनी आणि जगदुद्धाराचं काम घेऊन तुकाराम महाराज या मृत्यू लोकामध्ये अवतार घेत आहेत. प्रत्येकाच्या अंगणामध्ये उभं राहावं, मोठमोठ्यानं लोकांना हाका माराव्या. हकारोणी सांगे तुका, नाम घेता राहू नका, भजन करा भजन करा भजन करा. पण त्या काळचा समाज वाजत असे बोंब, कोणी नायक ती काळी. कोणच ऐकत नाही हो. आणि याचं दुःख माझ्या संत तुकोबांच्या जीवाला झालं. आणि तेच तुकाराम महाराज एवढे महान साधू, धन्य तुकोबा समर्थ, तेने केला हा पुरुषार्थ. अथवा तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. ते तुकाराम महाराज सर्वसामान्य माणसांच्या पुढं हात जोडून उभा राहिले, म्हणू लागले लागोनिया पाया, विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना. भजन करा भजन करा, पण कोणी नायक ती काणी. आणि याचं खरं दुःख माझ्या संत तुकोबांच्या जीवाला झालं. आणि ते संत तुकाराम महाराज इंद्रायणी किनाऱ्याने फिरायची, देवाला मोठमोठ्यानं हाका मारायची, देवा मुराळी ये, देवा मुराळी ये, मला माहेराला घेऊन जा. अरे तुकोबराय हाका मारून कंटाळे आणि एक दिवशी विचार केला, हाका मारून देव येत नाही, मग काय करावं? महाराज देहू गावात आले आणि जे जे भेटतील त्यांना त्यांना विचारू लागले. अभंग केले पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी. जे जे भेटतील त्यांना त्यांना तुकाराम महाराज विचारू लागले. तमोगुणी रजोगुणी सत्वगुणी कुणी पण भेटावा, तुकोबराय त्यांना म्हणायची, हो देवा कृपा करील माझ, देवा कृपा करील माझ, देवा कृपा करील माझ, देवा कृपा करील माझ, कायला जरा धीरा. माझा भगवान परमात्मा माझी लाज राखील का? जे जे भेटतील त्यांना त्यांना तुकोबराय विचारायची, हो रजगुणातली माणसं आज्ञा करायची, तमगुणातली माणसं अवज्ञा करायची, पण सत्वगुणातली माणसं मात्र प्राज्ञा करायची. आणि डोळ्यातनं गळगळ अश्रू आणून सांगायची. तुकोबराय त्यांना म्हणायचे, देव कृपा करील मज. अरे माझ्यावर माझा भगवान परमात्मा कृपा करेल का? त्यातलं एक म्हणतो, महाराज मी बोलू का हो? म्हणे बोला ना. अहो तुम्ही आम्हाला कित्येकदा सांगितले गरुड माझा मित्र आहे, गरुड माझा मित्र आहे, गरुड माझा मित्र आहे. तुकोबराय म्हणतात आहे माझा गरुड मित्र. मग महाराज तर गरुड हा तुमचा मित्र आहे, तर तुम्ही आम्हाला का विचारता? तुम्ही त्या गरुडास का विचारत नाही? धावले तुकोबराय त्या गरुडाच्या जवळ आणि हाका मारल्या, गरुडाचे पायी देवी वेळ वेळा डोरी. वेळोवेळा इथं अंडरलाईन करा, किती वेळा काही माहित नाही बरं. अनेक वेळा तुकोबराय त्या गरुडाच्या पाया पडताय. तो लाजला गरुड, म्हणू लागला, काय चाललंय हे महाराज? मज पामरासी
काय थोरपण. अहो या पामराला का थोरपण देता महाराज? काम सांगा या देहाला. तुकोबराय म्हणतात एकच काम आहे. गरुड म्हणतो 100 सांगा. महाराज म्हणतात 99 वजा कर. 99 काम वजा कर, पण माझं एकच काम आहे ते खूप महत्वाचं आहे ते कर. म्हणे कोणतं सांगा ना महाराज. वेगी अनावा तो हरी, वेगी अनावा तो हरी, वेगी अनावा. असली चाल म्हटली की देव कुठनं पण उड्या मारत येतो. वेगानं वेगानं माझा हरी माझ्याकडे घेऊन ये गरुडा, इतकंच माझं काम आहे. लाजला गरुड आणि म्हणू लागला म्हणे महाराज 99 काम करेन, पण एवढे 100व काम नाही व्हायचं. तुझा काय उपयोग आहे? म्हणे काय? आई साहेबांची भेट घ्या. पाय लक्ष्मीचे हाती तिसी यावे काकुलती. काकुलतीला एखादं लहान बाळ आईला खाऊ मागायला काकुलतीला येतं ना, एवढे काकुलतीला आले तुकोबराया आणि म्हणू लागले वेगी आणावा तो हरी, मज दिना ते उद्धरी. आईसाहेब म्हणतात एक बोलू का महाराज? म्हणे काय? मी खरंच तुमचं काम केलं असतं, पण हरी माझे विश्रांतीला गेलेत आणि कुठं गेले ते हा पत्ता मला सांगता येणार नाही. तुकोबरे म्हणतात काळजी नसावी, माझा देव कुठं गेला तो मी सांगू शकतो. मग जा ना तिथंच आणि भेटा ना त्या देवाला. तुकोबरे धावत 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 आले आणि ऐका हो, तुकोबरे त्या शेषाच्या जवळ आले. खूप बारीक ऐका. त्या शेषाच्या जवळ आले आणि मनात एकच विचार करू लागले, काय करू? शेषाला हाका मारून देवाला जागा करू का देवालाच हाका मारून देवाला जागा करू? काही कल्पकता आहे माझ्या तुकोबराईंची. करू काय? नको, देवाला हाका मारून जागा करायचं म्हणजे माझ्याकडनं पाप घडेल. मग काय करतो? मुद्दामच ओरडतो मोठमोठ्यानं शेषाच्या नावानं, म्हणजे देवाच्या झोपेला विक्षेप होईल. माणसं खूप काही काही तयार असतात, त्याला उठवायचंय ना, मुद्दाम विक्षेप करायचा. घरातली काही कामं असतील तर आठवणपूर्वक स्त्रिया मुद्दाम घरात भांडी तरी आपटतील. कुणीकडून तर तो जागा झाला पाहिजे, हे तिचं काम आहे. तुकोबराय मोठ्यानं ओरडले हो. तुका म्हणे शेषा जागे करा ऋषिकेशा, ए शेषा. तुकोबराय मोठ मोठ्यानं शेषाला हाका देऊ लागले. मोठ्या शेष धावत आला आणि तुकोबांना सांगू लागला, महाराज जो झोपलाय तो जागा होतो, ज्यानं सोंगच केलं तो माझ्या बापाला पण उठत नाही. आणि याचं एवढं मोठं दुःख माझ्या तुकोबांच्या जीवाला झालं. आणि एकले तुकाराम महाराज या इंद्रायणी किनाऱ्याने फिरताना एक दिवस असाच जीवनामध्ये उजाडला. या तुकोबराईंच्या सोनियाचा दिनू वर्षी अमृत पाहिला. सोन्याचा दिवस उजाडला जीवनामध्ये तुकोबराईंच्या. काय? अरे याच वाळवंटाला इंद्रायणीच्या काठी वारकरी कपाळी गंध, गळ्यात तुळशीची माळ, टाळ, मृदुंग, चिपळ्या, विणा, पताका घेऊन वारकरी नाचत होता. आनंद झाला माझ्या संत तुकोबरायांना. धावले तुकोबराया आणि वारकऱ्यांच्या चरणाशी नतमस्तक झाले. ते सुद्धा हाडाचेच वारकरी. वारकरी वारकऱ्याला भेटल्यावर काय करेल? द्या तंबाखू. मस्तक हे पायावरी या या वारकरी संतांच्या, किंवा पाया पडे जन एकमेका. एकमेकांनी एकमेकांना आलिंगन दिली आणि तुकोबराय परिचय करून घेतात. कोण्या गावची मंडळी? कुठून आला? इथे येण्याचं प्रयोजन? ती लोक हसू लागली. म्हणे महाराज नाही ओळखलं, नाही ओळखलं, अभंग झाले.
तुम्ही सनकादिक संत म्हणविता कृपावंत. केवढा आनंद झाला. तुकोबराय नाचू लागले. याचं कारण माहेराची माणसं भेटली. माहेराची माणसं भेटल्यानंतर काय आनंद होतो हे आपल्याला काय कळायचंय ते त्यांना विचारावं. बरोबर आहे ना? हा, मग त्याही पेक्षा मोठा आनंद माझ्या संत तुकोबांच्या जीवाला झाला आणि आनंदाच्या आवेगात तुकोबराय नाचू लागले. एकाने विचारलं, ऐका ऐका तरी महाराज, एवढा आनंद? म्हणे सनकादिक ना? हा. कुठून आला हो? म्हणे देवाकडून. निघालाय कुठं? म्हणे देवाकडंच. बरं झालं तुमची आणि माझी भेट झाली. म्हणे का? अनायासे तुम्ही देवाकडं निघालात तर देवाला गेल्या गेल्या सांगा देहूचे तुकोबा भेटले. बस इतकंच बोला. माझं वाक्य लक्षात असावं. माझ्या देवाला इतकंच बोला की देहूचे तुकोबा भेटले. आणि हा शब्द उच्चारता उच्चारता अंतकरण जड झालं आणि डोळ्यातनं घळघळ अश्रू आले तुकोबरायांच्या. एकाने विचारलं, महाराज एवढं कशाचं दुःख आहे? म्हणे काय सांगू तुम्हाला, बेटी लागे जीवा लागली से आस, पाहे रात्रंदिवसा वाट तुझी, बेटी लागे जीवा लागली से आस. लता दीदीने केवढे मोठे उपकार करून ठेवले आपल्यावर. काही नाही हो, माझा देव मला मुराळी येतो म्हणाला. बहुतेक लक्षात नसेल, फक्त आठवण करून द्या. सनकादिकांनी सांगितलं काळजी करू नका महाराज, गेल्या गेल्या पहिलं तुमचं काम. निघाले सनकादिक. थांबावो. म्हणे का? देवाकडे जाताना आणि सद्गुरूकडे जाताना कधी मोकळ्या हाताने जायचं नाही. काय शब्द आहे तुकोबरायांचे. एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार, एवढा करा उपकार. सांगा देवा नमस्कार, सांगा देवा नमस्कार. एवढा उपकार, एवढा करा उपकार. माझ्यावर एवढा उपकार करा आणि माझ्या भगवान परमात्म्याला माझा एक नमस्कार सांगा. नमस्कार सांगितल्यानंतर माझ्या देवाला माझं काम सांगा. सनकादिक देवाकडं आणि तुकाराम महाराज देहूकडं. वाक्य लक्षात असावं हो. सनकादिक देवाकडं आणि तुकाराम महाराज देहूकडं आले. देहूला आणि हाका मारल्या तुकोबरायांनी सर्वांना, टाळकऱ्यांना. सोनबा ठाकूर, मल्हारपंत कुलकर्णी, गवर सेठवाणी, संताजी जगनाडे, मल्हारपंत कुलकर्णी, गंगाजी बुवा मवाळ, शिवबा कासार. काय माणसं होती. आणि याच इंद्राणीच्या काटाला संत तुकोबरायांचा सप्ताह उभा राहिला. महाराज रंगले त्या कीर्तनामध्ये. टाळकरी नाचू लागला. श्रोता हात वर करून टाळ्या वाजवू लागला. बघता बघता याच श्रोत्यांची लुब्धली नादी लागली समाधी. श्रोत्यांची कीर्तनामध्ये समाधी लागली. आता समाधी निघून गेली, फक्त झोप आली. आणि निरोप मिळाला त्या देवाला सनकादिकांचा. देवा देवा. म्हणे काय? तुकोबांना तुम्ही मुराळी येतो म्हणाला होता. म्हणे हा. वाट पाहताय तो?
भगवंताच्या पापण्या ओल्या झाल्या. क्षमा असावी, विसरून गेलो. आणि बघता बघता देवानी हाक मारली, गरुडा. धावला गरुड. जी देवा, जायचे मृत्यू लोकामध्ये. म्हणे का? तुकोबांना मुराळी, तुकोबांना मुराळी. गरुड म्हणतो केव्हाचा तयार आहे. गरुडावर बैसोनी माझा कैवारी आला. अरे आला माझा भगवान परमात्मा. आणि या मृत्यू लोकामध्ये संत तुकोबांच्या कीर्तनामध्ये उभा राहिला आणि कीर्तनाचा रंग पाहिला देवानी. आणि हात धरला त्या गरुडाचा दाबून तुकोबराईनी. गरुडा म्हणे काय? जाऊ नको तुकोबराईंच्या जवळ. म्हणे का? कीर्तन चाललंय. गरुड हसून म्हणतो, मला कळतं तेवढं, तुला काहीच कळत नाही म्हणून हात धरलाय. म्हणजे अरे बाबा हा सप्ताह आहे. बरं मग कीर्तनामध्ये विक्षेप नसतो आणायचा. वारकऱ्यांचा नियम आहे, भजनी विक्षेप तेची पै मरण. भजनामध्ये कीर्तनामध्ये विक्षेप नसतो आणायचा. गरुड हसला. म्हणे देवा तुम्हाला कधी कळायचं? म्हणे का? हा सप्ताह आहे, 7-8 दिवसा सप्ताह आहे. बरं असू दे ना, पण गेलं पाहिजे वैकुंठाला. म्हणे काय त्या वैकुंठामध्ये? असं कसं देवा? अरे गरुडा, वैकुंठ ते ऐसे नाही, पुढलं नको. किंवा हा सुख सोहळा स्वर्गी नाही. काय हो? या सुखा कारणे देव वेडावला, वैकुंठ सोडोनी संत सदनी राहिला. राहिला हो, राहिला देव. आणि 7 दिवस या सप्त्यात नाचत होता. एक वाक्य लक्षात ठेवा, दुःखाचा क्षण जाता जात नाही आणि सुखाचा क्षण कधी जातो हे कळतच नाही. सप्त्याचे 7 दिवस कधी गेले हे तुकोबांनाच कळालं नाही. आणि आनंदाच्या आवेगात तुकोबराय नाचतायत. आणि बघता बघता शेवटचा दिवस आणि मुखातून अभंग बाहेर पडले. उपजोन या पुढती येऊ, काला खाऊ दही भात. आणि पहिलाच मान त्या विणेकऱ्यांचा आहे. धावले तुकोबराय विणेकऱ्यांच्या जवळ आणि त्यांना लाह्या चारल्या. एकमेका घालू मुखी सुखे घालू हुंबरी. आणि तो आनंद देवानी पाहिला. धावला माझा देव आणि मारली मिठी संत तुकोबांना. देवाचा स्पर्श होता क्षणी तुकाराम महाराज देहावरनच गेले. जागा केलं तुकोबरायांना देवानी. महाराज जागे व्हा. देव तुकोबराय जागे झाले आणि समोर बघतात तो साक्षात भगवान परमात्मा. महाराज किंचाळले. याचा अर्थ मी बोलतोय. महाराज किंचाळले, ओरडले मोठ्यानं. याचं कारण, याचं एकच कारण, अतिशय प्रेमातली व्यक्ती, अतिशय प्रेमातली व्यक्ती खूप वर्षातून अचानकपणे समोर भेटली तर माणूस मोठ्यानं किंचाळतो. तुकोबराय मोठ्यानं ओरडले, देवा तुम्ही? म्हणे हा. कधी आला? आजचा 7वा दिवस. आणि 7 दिवस याच कीर्तनात आनंदात नाचत होतो. डोळ्यातनं घळघळ अश्रू आले तुकोबरायांच्या आणि 10 दिवशी कोसळले चरणाशी. देवाने खाली वाकून तुकोबरायांना उचललं. पण देवा अचानक नाही आलो. मग सणका दिकांत निरोप मिळाला म्हणून आलो. आणि काय आनंद! माझा देव मला मुराळी आला म्हणून तुकोबराय नाचू लागले. एकाने विचारलं, महाराज हो एवढा कशाचा आनंद आहे? तुकोबराय म्हणतात, समोर बघ ना कोण उभा आहे. एक म्हणतो दिसतच नाही आम्हाला. दिसणारच नाही. डोळ्यातला धूर कुठं कमी आलाय अजून. हा. महाराज मोठ्यानं सांगू लागले, वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, उभा पांडुरंग. वाढ वेळ झाला उभा पांडुरंग, पांडुरंग उभा पांडुरंग. वैकुंठाची रंग बोलावितो, वैकुंठाची रंग बोलावितो.
वैकुंठाची रंग बोलावितो वैकुंठाची रंग बोलावितो वाढवेळ ताला उभा पांडुरंग उभा पांडुरंग वाढवेळ धारा उभा पांडुरंग उभा पांडुरंग. अरे माझा भगवान परमात्मा मला मुराळी आला. मी आता माझ्या मुराळी आला. आता मी माझ्या माहेराला चाललो. पण अचानक नाही. आपुल्या माहेरा जाईन मी आता. निरोपया संता हाती आला. माझ्या हातात निरोप आला. मी आता माझ्या माहेरी चाललो. आणि बघता बघता वेडा दिला तुकोबऱ्यांना गावानं. आणि एक माणूस तुकोबऱ्यांना प्रश्न करत होता. एकाने विचारलं, महाराज कुठं निघाला? तुकोबराय म्हणतात माहेराला. पण कोणाबरोबर? तुकोबराय म्हणतात मुराळी आलाय. मुराळी हा शब्द इकडं आहे. आता येतो का हो? आता कधी येतो कधी जातो त्यालाच माहित नाही. पोरगीच न सांगता जाते हालूस निघून. कधी पुन्हा येते कधी कळत नाही. मुराळी हा शब्द राहिलाच नाही आता. तुकोबराय म्हणतात मुराळी आलाय. मुराळी म्हणे हा मुराळी आलाय. मग महाराज म्हणे काय? त्या मुराळ्यास तुम्ही काय म्हणता हो? तुकोबराय म्हणतात त्या मुराळ्यास आम्ही पाहुणा म्हणतो. अहो मुराळ्याला पाहुणा म्हणतात हे आम्हाला देखील माहित आहे. पण त्या पाहुण्याचं नाव तरी काय? तुकोबराय म्हणतात एक नाही अनंत रूपे अनंत बेसे देखिले म्या त्यासी. अनंत नावाचा येतो. अनंत नावाचा. बरं हरकत नाही त्याला नावं अनंत असू देत. पण तुम्हाला एखादं आवडणारं नाव सांगाल का? की या नावाचा पाहुणा मुराळी म्हणून आज माझ्या घरी आला. तुकोबऱ्यांत का नाही सांगणार? वैकुंठाशी निघता निघता काही रचना केल्या तुकोबऱ्यांनी. त्यातला एक महत्वपूर्ण अभंग जो आज सेवेला घेतलेला आहे त्या अभंगाचं पहिलं चरण. पाहुणे घराचे 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 हे पाहुणे घराचे 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 आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार आजी आले ऋषिकेशी आजी आले ऋषिकेशी काय करू उपचार काय करू उपचार. अभंगाच्या मी भावार्थाला आलो. अभंगाची पीठिका तुमच्या लक्षात आली असेल. तुकोबराय म्हणतायत पाहुणे घरासी आजी आले ऋषिकेशी. महाराज सांगतायत आज माझ्या घरी पाहुणा आला आणि त्या पाहुण्याचं नाव आहे ऋषिकेश. आता सुलभ अर्थ सांगतो. अभंग खूप सुटायला सोपा आहे महाराज. खूप सोपा आहे. उगीच लोकांना कळू नये म्हणून काय पण बोलायचं आणि मग लोकांनी म्हणायचं राहू अतिशय विद्वान होता. अभंगाशी तो काहीच बोलत नाही. महाराज नेहमी सांगायचे महाराज वक्त्यानं कमी बोलावं पण खूप चांगलं बोलावं. उगीच अनंत वाचाळ बरळ ती बरळ नाही. ऐका अर्धा तास इथून पुढे बरोबर अर्धा तास म्हणजे संजयजी महाराज माझी वेळ संपते. बरोबर आहे ना? वेळेचा खूप भोगताय हो मी. खूप भोगताय. 10:30 बरोबर खाली बसायचं आपण. हा 11:45 बरोबर माझा स्टार्टर बसेल.
आणि बरोबर सकाळी 8:30ला मी घरी पोचेन. मी फोन करेन, आत्ता पोचलो म्हणून. पहिल्यापासूनचं जीवन आहे. ऐका आता, माझ्या घरी पाहुणा आला. त्या पाहुण्याचं नाव आहे ऋषिकेश. सुलभ अर्थ सांगतो. तुकोबरे असं म्हणतात अभंगाद्वारे, ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला. संपला विषय, झाला अभंग संपला. पहिलं चरण संपलं. ऋषिकेश नावाचा पाहुणा आज माझ्या घरी आला. थोडा मुद्दा जर पाहायचा असेल तर संत ज्ञानोबऱ्यांनी याच्यामध्ये 3 प्रकारचे पाहुणे मांडले. एक जीव पाहुणा, दुसरा भक्त पाहुणा, तिसरा देव पाहुणा. जीव पाहुणा याला म्हणावं, जीव पाहुणा याला म्हणावं. हरिपाठामध्ये या यमाचा पाहुणा प्राणी होय, जीव हा यमाचा पाहुणा आहे. मग जीव हा यमाचा पाहुणा आहे, तर जीव हा यम हा जीवाचा पाहुणचार लाडू जिलेबी देऊन करतो का? हा, नाही नाही. कोणती हो जिलेबी मिळते जळगावला? हा, मावा जिलेबी असं कोणतरी माझा मित्र म्हणला, पण माझी गाडी बाहेर न आल्यामुळे मला ती खायला नाही मिळाली. शास्त्री पुन्हा कधी आलं तर आणून ठेवा बरं का हो, मला खायची इच्छा आहे. मी तुम्हाला सातारी कंदी पेढे आणीन, तुम्ही मला तुमची मावा जिलेबी द्या. नाही, माहीतच नाही हो आम्हाला असलं काय. बरं ऐका, मारी ती झोडती तोडती निष्ठुर आणि यमाचे किंकर बहुसाल. बरोबर तुम्ही प्रमाण सांगितलं मला, अगदी बरोबर आहे. जीव हा यमाचा पाहुणा आहे. क्रमांक 2 भक्त पाहुणा. या भक्त पाहुण्यामध्ये 2 प्रकार, एक भाग्यवान पाहुणा आणि एक दुर्दैवी पाहुणा. दुर्दैवी पाहुणा एखाद्याच्या गावामध्ये पाहुणा म्हणून गेला, एसटीतनं खाली उतरला तर एसटी स्टँडवरची 4-5 माणसं पळत गेली आणि त्याला हात जोडले. तुम्हाला कधी कळालं? म्हणे काय, तुम्ही ज्यांच्या घरी निघालाय त्यांच्या घरी म्हातारी मगाशीच गेली. हा दुर्दैवी पाहुणा. आता भाग्यवान पाहुणा कोणाला मानावं? सहज एखाद्या घरी निरोप द्यायला गेला आणि त्या लोकांनी आग्रहानं जेवायला बसवलं आणि ताट पुरणपोळीचं दिलं, त्याला भाग्यवान पाहुणा म्हणावा. मग असा भक्त आणि असा भाग्यवान पाहुणा कोण? त्याचं नाव आहे संजय. हा नाही आणि हा पण नाही, वेगळा आहे. ज्ञानोबराय बोलले सहजे ब्रह्मरसाचे. बरोबर आहे. हा, अर्जुना लागे केले नारायणे. हा, हो, तो संजय म्हणतो, एका घोड्याच्या पागेमध्ये काम करणारा मी एक चाकर, मी एक नोकर. मला व्यासाने दिव्य दृष्टी दिली आणि कुरुक्षेत्राचं युद्ध पाहत असताना भगवंताचं विश्वरूप दर्शन पाहायला मिळालं. माझेत का भाग्यवान पाहुणा जगाच्या पाठीवर कोण नाही, तो भक्त पाहुणा आहे. वा. आणि तुकोबराय म्हणतायत, जो आज माझ्या घरी आलाय तो देव पाहुणा आईता आला घर पुसोनी, तो तिसरा पाहुणा म्हणजे देव पाहुणा. शंखा मांडतो आणि पुढे निघतो. सदानंद गुरुजींची ठेवण. शंखा मांडतो आणि पुढे चलतो. देवाला नावा अनंत. अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात, आजी आले ऋषिकेश. मग देवाला जर अनंत नावं होती तर तुकाराम महाराज इथं ऋषिकेश का म्हणतात? प्रार्थना म्हणतो ना आपण, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंदगणा अविनाशा सकळ देवादी देवा कृपाळवाजी केशवा महानंदा महानुभावा सदाशिवा सहदरूपा चक्रधरा विश्वंभरा गडध्वजा करुणाकरा. नावच नावं, किती मोजा, इतकी नावं देवाला, इतकी नावं. मग तुकोबरे अशा नाहीत म्हणले, आजी आला पांडुरंगा, आजी आला केशवा, आजी आला गोविंदा, आजी आले ऋषिकेशी. देवाला जर अनंत नावं होती तर तुकोबऱ्या ऋषिकेश का म्हणतात याचं उत्तर मी अभंगाच्या मुख्य विषयात देतो. पुढे चला, काय करू उपचार. माझ्या घरी पाहुणा आला, देव पाहुणा आला. आता ऐका बरं, पाहुणा घरी येणं सोपं, पण पाहुण्यावर पाहुणचार करणं खूप अवघड. आणि यातल्यात शाकाहारी असला तर बरं, दुसरा पाहुणा खूप त्रासदायक असतो. तुकोबराय म्हणतात, माझ्या घरी पाहुणा आलाय, बर साधा नाही, जगाचा बाप आहे, विश्वाचा मालक, माझ्या घरी पाहुणा आला, त्याच्यावर मी काय उपचार, काय करू उपचार, काय
जरदार मोरा के जरदार मोरा के जरदार मोरा की जरदार करो बचार अभंगाचं द्वितीय चरण आहे. काय करू उपचार. ऐका बरं. कोप मोडकी जर्जर. तुकोबरे म्हणतात या विश्वाचा मालक माझ्या घरी आला. साधा आहे का हो. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वेदासी बोलणे सूर्यासी चालणे तुझ्या सत्तेने तुझ्या बळे मिया बोलविल्या वेदू बोले मिया चालविल्या सूर्य चाले मिया हालविल्या प्राण हाले जो जगाते चाळीता. काय छान आहे. मी दृष्टी करीन वाकुडी पाडीन ब्रह्मांडाच्या उतरंडी. महाराज म्हणतायत अरे बारकी ताकद नाही देवा तुझी. तू माझ्या घरी आला तुझ्यावर मी काय उपचार करू. याचं कारण ही जी कोप आहे ना ही शरीररूपी कोप आहे ना ती मोडकी आहे ती जर्जर आहे ती मतारपण युक्त आहे. देवा तुझ्यावर काय उपचार करू सांग ना. चांगल्या चांगल्यांच्या भुका देवा तू भागवल्यास. माझं वाक्य महत्वाचं आहे. चांगल्या चांगल्यांच्या भुका तू भागवल्यास तुझी भूक मी काय भागवावी. रुक्मिणी माता आई साहेब आणि देव दोघं एकत्रामध्ये गप्पा मारत असताना रुक्मिणी माता सहज बोलल्या. अहो ऐकलं का. हा शब्द त्या कालीन आहे. हो महिला मंडळ लक्षात येत आहे का मी काय बोलतोय ते. अहो ऐकलं का. देवाने विचारलं काय. आपल्या घरी भीमाला जेवायला बोलवा ना. देवाने ऐकूनच घेतलं नाही. काय काय नवरे खूप हुशार असतात ऐकूनच घेत नाहीत. आईसाहेब मोठ्यानं ओरडल्या. हो तुम्हाला बोलते म्हणे काय भीमाला आपल्या घरी जेवायला बोलवा ना. देव हसले म्हणे एक काम कर म्हणे काय जा बोरखेडात म्हणे का 5-6 वारकरी आण थोडक्यात जमल. याचं कारण भीम नावाची केस आपल्याला परवडणार नाही. संपला विषय. भीम नावाची केस आपल्याला परवडणार नाही हा शब्द देवाच्या मुखातून बाहेर पडल्या पडल्या आईसाहेब ताडदिशी उठून उभा राहिल्या. चिडल्या. मी अन्नपूर्णा. तो किती खातोय तेच मला एकदा बघायचंय. देव म्हणतात मी जाणार नाही. जावं लागेल. घरातल्या पुरुषांनी निमंत्रण द्यायचं आणि स्त्रीनं स्वयंपाक करायचा असतो हा नियम आहे. जावं लागेल. नाही जाणार जावं लागेल. बघता बघता देवाची आणि रुक्मिणी माता आई साहेबांची दोघांची चांगलीच भांडणं जुंपली. याचा अर्थ नवरा बायकोचं भांडण त्या काळापासून चालत आलेलं आहे. काही नवीन नाही. दोघांचं भांडण चांगलं जुंपलं आणि या भांडणाचा शेवट एकच झाला. काय तर देवांना माघारी घ्यावी लागली. ती परंपरा आजही चालूच आहे. त्यातही बदल नाही. हो देवांना माघारी घ्यावी लागली आणि नाविलाजास्तव देव गेले आणि हाक दिली. भीमा. भीमदादा धावत आले. आज्ञा देवा जी देवा काही सेवा काहीच नाही. एक काम कर म्हणे काय आमच्या घरी जेवाय कधी येशील तेवढं सांग. भीम हसला म्हणे देवा इतक्या वेळा आलो साधा चहाचा कप नाही दिलास आज जेवायला बोलवतो. देव अगोदर चिडलेले. हो हे कधी येशील तेवढं बोल. भीम म्हणतो देवा चिडायची गरज नाही 10 मिनिटं बसावं लागेल. म्हणे का डायरी बघितली पाहिजे दिवस कुठला खाली आहे तो. ऐकलं का देवा. म्हणे काय उद्या येऊ काय. हा या उद्या 11 वाजता पोहोचा. आम्ही तयार आहे वाट बघतो तुमची. देव धावत आले आणि मोठ्या मोठ्यानं रुक्मिणी माता आईसाहेबांना हाका देऊ लागले. रुक्मिणी ए रुक्मिणी. आईसाहेब धावल्या. काय हो. भीम उद्या 11 वाजता जेव्हा येतोय. बरं मग स्वयंपाकाला आत्ताच लाग.
त्या म्हणल्यावर उद्या येणार आहे. देव म्हणतात अगं एवढं तरी माझं ऐक, तू आत्तापासून स्वयंपाक चालू केलास, उद्या भीम येईस तोपर्यंत जेवढं जेवण तयार होईल ना त्याच्यामध्ये विठोबा रुक्माईचं भजन होईल, जय विठ्ठल होणार नाही, शेवट होणारच नाही. बोललेली लेकुरे विषय संपला. अष्टमहासिद्धी खाली बोलवल्या, भला मोठा मंडप सजला गेला, किती आचारी काम करू लागले, लाडू जलेबीच्या ढीकच्या ढीक, बासुंदी आदी आदी पदार्थ तयार झाले. भीमाचं आगमन, पाद्यपूजा, भीम जेवायला बसला. भीमाचं पात्र अतिशयोक्ती करत नाही, 10 सेंटीमीटरचं नाही, मग भीमाचं पात्र 10 बाय 10चं होतं. हा, आणि भीमाने हाक मारली, देवा आमच्या पंक्तीला या, संगती पंगती देवा सभे घडे. देवाने सांगितलं आम्ही घरची माणसं, सगळ्यात शेवट तुम्ही घ्या. आणि देवाने मंडपाचा खालचा कोपरा गाठला. म्हणे का, न जाणो इकडं काय घडलं तर असं पुढं पळायला बरं, माघारी यायचं नाही. नकळे कानोबाचे कोडे. देवाचं कोडं का कळतं कोणाला? रुक्मिणी माता आई साहेब ओरडायच्या, भाजी आणा, भात आणा, जलेबी आणा, बासुंदी आणा, लाडू आणा, मोठ्यानं ओरडायच्या. आणि भीमाना असा ताव मारत होता. भीमाना काय सांगावं, अरे ते रुक्मिणी माता आई साहेबांचं केटरस होतं, ते काय आपलंय काय, लिंबू एवढा भात वाढू का आणि अर्धी पोळी वाढू का? नाही 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 नाही, आई साहेबांचं केटरस होतं ते. हा, बघता बघता एक आचार्य धावत आला आणि आईसाहेबांच्या कानामध्ये गुणगुणू लागला, ऐका ना आईसाहेब, ऐका ना आईसाहेब, ऐका ना आईसाहेब. म्हणे काय, ओरडू नका जादा. म्हणे का, सगळं संपलंय. आईसाहेबांना धक्काच बसला. काय बोलतो? हो आईसाहेब, सगळं संपलंय, तुम्ही स्वतः बघा. आईसाहेब स्वतः स्वयंपाकघरात गेल्या. सगळी भांडी खडखडा मोकळी पडलेली. आईसाहेब म्हणतात, एक विचारते. म्हणे काय, देव कुठं आहेत रे? तो म्हणला, मंडपाच्या खालच्या कोपऱ्यात मगाशी पाहिलं होतं मी. आईसाहेब धावतच गेल्या आणि लांबून खुणवायच्या, अहो. आईसाहेबांना वाटलं काल ऐकलं म्हणजे आज पण ऐकतेली, माझं रोज ऐकायला वेळ आहे आपण तरी. देव म्हणतात, काय इकडे इकडे या. देव म्हणतात, तूच इकडे ये. आईसाहेब म्हणतात, अहो माणसं आहे तिथं कसं बोलायचं, आपल्या जवळचे आहेत, काय असेल ते सांग. देवाला कळालं होतं सगळं, देव आहे तो. आणि रुक्मिणी माता आईसाहेबांचा चेहरा एवढा केला आणि म्हणू लागल्या, अहो जेवण सगळं संपलंय आणि ती गिऱ्हाईक अजून जेवण मागतंय. देवाने हात जोडणे सांगितलं, तुला काल सांगितलं होतं ही केस परवडणार नाही, तू माझं ऐकलं नाही, तू आणि भीम बघून घे, मी निघालो. आईसाहेब 10 दिवशी कोसळल्या चरणाला मिठी मारली, थांबा ना हो. न जाणो तो उपाशी उठला तर मला शाप देईल बरं. आणि डोळ्यातनं अश्रू आले आईसाहेबांचे. देवाने सांगितलं, पुन्हा हट्ट करू नकोस म्हणजे झालं, अजिबात नाही करायची. एक काम कर, भात भाजीचा घास पुसून आण आणि स्वतः भरव आणि म्हण, ए भीमा, अरे हा कुंतीनं घास पाठवलाय म्हणून तू भरव. कुंतीचा घास म्हणून भीमाला आईसाहेबांनी भरवला आणि याच भीमानं तृप्तीचा ढेकर दिला. माझा दृष्टांत संपला. माझा सिद्धांत खूप महत्वाचा आहे. तुकोबराय म्हणतात, देवा एवढ्या मोठ्या भूकाळू भीमाची भूक देवा तू भागवलीस. देवा तुझी भूक मी काय भागू, काय करू उपचार, काय करू उपचार. तुकाराम महाराज माघारी फिरले आणि सुविद्य पत्नीना हाक मारतायत, आवले हे आवले. म्हणतात, काय हो बाहेर ये. म्हणे का, अगं आपल्या घरी आज देव आलाय. त्या म्हणल्या, रोज येतोय, नवीन काहीतरी सांगा. असं नाही बोलायचं ग. देव घरा आला भक्ती सन्माने पूजिला. मारुती बुवा बागडे ही हा अभंग म्हणायचे, देव घरा आला. आणि आवाज पहाडी होता ना बुवांचा असा. ऐका, आपल्या घरी देव आलाय, त्याची पूजा कर. आईसाहेबांनी सांगितलं, मला पूजा काय होणार नाही. ए ऐक, माझ्या देवाची नको पूजा करू, पण हे काम करतेस का ग? म्हणे, बोला ना. माझ्या देवाला गर्भी अन्न खूप आवडतं ग. मग माझ्या देवाला स्वयंपाक कर ना पुरणपोळीचा. त्या म्हटल्या, गहू डाळ गूळ घेऊन या, मी पोळ्या करते. महाराज म्हणतात,
असेल ना आपल्या घरामध्ये, आईसाहेबांच्या डोळ्यातनं अश्रू आले आणि सांगू लागल्या, आपल्या घरामध्ये पसाभर सुद्धा म्हणजे मूठभर सुद्धा धान्य नाही आपल्या घरात. तुकोबराय म्हणतात, आवले अगं बघ ना. त्या म्हणतात, तुम्ही स्वतः बघा, मी खोटं बोलत नाही. म्हणून तुकोबराय धावत 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 उतरंडीला गेले. उतरंडीच्या जवळ, इकडं उतरंड होती का हो आबा? उतरंड होती का इकडं? होती का? वा वा वा. तुला बाळा माहित आहे उतरंड? हे तुला काय रे माहित असणार आहे उतरंड? गाडग्याव गाडग, गाडग्याव गाडग, बरोबर आहे ना? आता कुठली हो बघायला. हल्लीच्या पोरांना पुरींना काय कळते उतरण? त्या काळच्या त्यांच्या तिजोऱ्या होत्या. हा, त्याला काय म्हणता तुम्ही? आमच्याकडे उतरंड म्हणतात. तुम्ही खानदेश आहात, पण तरी सुद्धा उतरंड हा शब्द पुस्तकामध्ये नोंद आहे. तुकोबराय पहिल्या गाडग्यापासून तळाच्या गाडग्यापर्यंत शोधत 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 आले आणि तळाच्या गाडग्यामध्ये तुकोबरायांना पसाभर ज्वारी सापडली. ज्वारी. आणि तुकोबराय मोठ्यानं ओरडले, आवले खोटं बोलली ग. म्हणे का? हे बघ ज्वारी सापडली. ज्वारीच्या पोळ्या होत नाहीत, त्याला गहू डाळ गुळ लागते. राहू दे पोळ्या. एक काम कर, एवढी एवढी ज्वारी त्या जात्यामध्ये टाक आणि अशी ती भरड. जातं होतं तुमच्याकडं? आजही आहे? आता नसेल, असेल पण बाथरूम मध्ये पाय घासाय धुणं धुया ठेवलं असलं तर. तुकोबरायांनी ऐका तरी खरं, भरड तेवढी ज्वारी. त्या हसल्या म्हणे, अहो जात्यातून बाहेर सुद्धा पडायची नाही ती. ना पडू दे, एक काम कर, ती जात्याची तळी उचल आणि ते काढून घे. मग काय करू? एवढं मोठं पातेलं भरून पाणी ठेवू, चांगलं पाणी उकळू दे, त्याच्यात ती एवढी एवढी ज्वारी त्याच्यामध्ये टाक, थोडा गुळ टाक, थोडं एवढं एवढं मीठ टाक, अशाशी ती हलव, म्हणजे कन्या होतील. कन्या असा शब्द आहे, कन्या होतील. त्या हसल्या म्हणे, कोणी शिकवला स्वयंपाक तुम्हाला असला हो? अगं कर म्हणजे झालं, माझ्या आवडेल देवाला. झाला स्वयंपाक तयार. दाहुले तुकोबऱ्या, ऐकलं का देवा? म्हणे काय, दूरचा प्रवास आहे, 2 घास खाऊन निघूया का? देवानी विचारावं तुकोबऱ्यांना, महाराज आजचा बेत काय? तुकोबऱ्यांनी म्हणावं, दरदरीत पाण्या माझी रांधी येल्या कन्या. 3रं चरण सांगतो आता. हो, कन्या केलेत कन्या. हा, मग देव जेवायला बसले. पात्र हातामध्ये तुकोबऱ्यांनी घेतलं, पात्र टाकलं आणि तुकोबऱ्यांनी हातामध्ये ते भांड घेतलं किंवा तथा पातेलं घेतलं असं मी म्हणतो त्याला, ज्याच्यामध्ये कन्या होत्या. आणि मनामध्ये विचार करतायत तुकोबराय, काय करू? कन्या वाढू का अभंग म्हणू? कन्या वाढून अभंग म्हणावा तर कन्या थांबणार नाही त्या पात्रावर. पाणीच होतं होते, नुसतं पाणीच होतं. केशवा माधवा गोविंद गोपाळा जेवितो कृपाळा पांडुरंगा हा अभंग झाला. आणि जशा काही तुकोबऱ्यांनी कन्या ओतल्या तशा महाबळेश्वरच्या 5 नद्याचा उगम सगळ्या घरामध्ये कन्या पडू लागल्या. देव म्हणतात, कन्या खाणं इतकं सोपं काम नाही. माझा भगवान परमात्मा चतुर्भुज झाला. देव माझा चतुर्भुज झाला. 3 हाताने पात्र धरलं आणि 4थ्या हाताने कन्या खाऊ लागला. सगळ्या कन्या खाल्ल्या. तृप्तीचा एक ढेकर दिला. उठून देव उभा राहिला. तुकोबऱ्यांनी हात जोडले. ऐका बरं. आणि तुकोबऱ्यांनी हात जोडले. तुकोबरे म्हणतात, देवा एक बोलू का? म्हणे काय? कन्या कशा काय झालेत? काय सुंदर आहे हो. देवा म्हणे काय? कन्या कशा काय झालेत? देवानी म्हणावं, महाराज म्हणे काय? खूप मोठमोठाले बलाढ्य राक्षस मारले. ऐका, खूप मोठमोठाले बलाढ्य राक्षस मारले, पण फक्त या 2 हातांनीच काम करावं लागलं. एवढ्या एवढ्या कन्या खायला चतुर्भुज व्हावं लागलं. इतक्या सुंदर कन्या लागल्या. काय सांगू त्या कन्याचा महिमा. देवा म्हणे काय? बसायची सोयी इथं केली. घरी मोड किया बाजा
वरी वाकळांच्या शेजा हो मोडक्या बाजे वाकळाची सेज अंतरली का कानोबा तुझी गोंगडी चांगली आमासी का दिली वांगुली 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 कानोबा तुझी गोंगडी चांगली मोडक्या बाजे वाकळाची सेज अंतरली देवा इथं बसा आणि गुडघे टेकले तुकोबरायणी आणि हात जोडून विचारलं देवा जेवण झालं खरं तुमचं बसला तुम्ही खरं पण मुखशुद्धी करता काय देऊ एक प्रमाण आठवलं तुकोबरायणा अतिप्रिय आवडे तुळसी बुक्का तैसीच प्रीत करी भोळ्या भाविका तुकोबराया हो धावत धावत तुळशी वृंदावनाजवळ आले आणि तुळशीची पानं तोडली तुकोबरायणी ओंजळीमध्ये घेतली आणि देवाच्या पुढे धरली ऐकलं का देवा म्हणे काय हे घ्या ना म्हणे काय मुख शुद्धी तुळसी दळ तुका म्हणे मी दुर्बळ देवा मुख शुद्धी करता मी तुम्हाला तुळशीचं पान देतोय म्हणे का मी दुर्बळ आहे काय शब्द आहे तो मी तुम्हाला एक तुळशीचं पान देतोय का मी दुर्बळ आहे इथे शंका आहे तुकाराम महाराज दुर्बळ की सबळ जर तुकोबराय जर दुर्बळ असतील तर आम्ही प्रमाण म्हणतोय मेल माणूस जित उठवील मेलेला माणूस जिवंत करण्याची ताकद ज्या तुकोबरायांच्या जवळ होती ते तुकाराम महाराज दुर्बळ असतील का आणि जर नसतील तर अभंगामध्ये म्हणतातच का मी दुर्बळ आहे शंका 2 देवाला अनंत नाव ऋषिकेश म्हणतात का महाराज सबळ आहेत पण दुर्बळ म्हणून घेतातच का विडोबार कुमार या बार कुमाये बार कुमाये बार कुमाये विठोबार कुमाये बार कुमाये विठोबार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार कुमाये बार विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की नाही महाराज काय लय मी हार घालून घेत नाहीत म्हणजे मला आवडतो हार पण कुठला असा गुलाबाचा असा पांढरा असेल तर ते काय होते झेंडू संजय महाराज झेंडूची फुलं आणि त्याच्या पाणी मारलेलं असतंय आणि ती अंगावर हार घेतला की सगळे डाग पडतायत कपड्यांना बरोबर असं होतंय बरं डाग पडतात याचं दुःख नाही हो पण घरी गेल्यावर जोडं खायला लागतात याचं लय मोठं दुःख आहे तुम्ही असं समजू नका आमच्या घरचं लय चांगलं आहे बसा आबा बसा 10 वेळा पाया पडलाय तुम्ही बसा खाली राहू द्या बसा अभंगातली पहिली शंका आहे झालं कीर्तन 5 मिनिटात तुम्हाला उठवतो मी अभंगाची शेवटची शंका आहे देवाला अनंत नावं ऋषिकेश म्हणतात का उत्तर इतकं छान आहे ऋषिकेश या नावाचा संधी फोड करा ऋषी अधिक केश बरोबर ऋषिकेश आणि शास्त्रानं सांगितलं ऋषिक अधिक ईश बरोबर ऋषिकेश ऋषी म्हणजे कुरळे केस म्हणजे केस कुरळ्या केसाचा त्याचं नाव ऋषिकेश आणि ऋषिक अधिक ईश ऋषिक म्हणजे इंद्रिय ईश म्हणजे मालक ईश म्हणजे स्वामी ईश म्हणजे देव या इंद्रियाचा मालक या इंद्रियाचा स्वामी या इंद्रियाचा देव आज माझ्या घरी पाहुणा म्हणून आला मुराळी म्हणून आला मला त्या माझ्या माहेराला घेऊन जाण्याकरता जो येतो ना व त्याचं नाव ऋषिकेश आहे आणि शेवटची शंका आहे महाराज सबळ होते पण इथं म्हणता तुका म्हणे मी दुर्बळच का याचं एकमेव कारण आहे की देवा
मी जगापुढं सबळ आहे, पण तुझ्या पुढं पायीची वाहन पाय बरी. देवा तुझ्या पुढं मी पायातल्या वाहनेप्रमाणे आहे. मी जगापुढं सबळ, पण तुझ्या पुढं तुका म्हणे मी दुर्बळ. काय करू उपचार खूप मोडकी जर्जर. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर